वातावरण बघा सगळीकडे धुकत धुकय. कमेंट टाकली सर मी ऐकतो मला ते असं ते बांगलादेश आणि ते पाकिस्तान चालू होतं ना ते काश्मीरचं वर असली किंवा काप्स आपले मजबूत असले तर आपल्याला कधी शिन पेन होत नाही किंवा आणि रनिंग मध्ये आपली स्पार्क पॉवर येते. आपण जेव्हा रनिंग मध्ये एकदम इन्स्टंट पळतो ना तर कधी पण हा पाय टाकला हा उचलतो आपण जोरात. तयारी झाली आता वॉर्मअप करायचं आहे. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 338वा दिवस आहे. तर चला निघू आता. आलो आपण ग्राउंड कट. आज लय थंडी आहे आणि अंधार पण लय आज. तर चला आता तयारी करू. आज इकडे लॉंग होतं पण तिकडे जायला कोण नाही. आता करण पण नाही फोन उचलं ना. आता बघू काय काय होतं काय नाही. ते कॉल उचलला ना मग आपण तिकडे जाऊ. तर तोपर्यंत आपण वॉर्मअप ते तरी करून घेऊ आधी. तर चला. तर तयारी झाली आता वॉर्मअप करायचं आहे. तर असे बॉडी गरम लय थंडी झाली. थोडंसं गरम करणं लागेल बॉडी. गरम लागू राहिलं. तर चला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता काय करायचं आहे, जॉगिंग करायची. तर आजचा आपला प्लॅन होता लॉंगचा. आपण धरणाकडे जाणार होतो तिकडं पण आता करण तर नाही आला. तर आपल्याला काही इथंच काहीतरी जुगाड करणं लागणार होता. इथंच आपण लॉंग मारू. पण आता ग्राउंड पहिले तर होतं आता ते इथं खराब झालं. पण एकदा चांगला स्पेस बघणं लागेल इथं जेणेकरून तिथं ग्राउंड मारते ना आपल्याला. इथं एक आहे पण इथून जाऊन येऊन केलं ना तर होऊन जातं. एवढं पण काही हे नाही ग्राउंड इथं. आता ह्याच्यावरती काय करणार नाही. ते आपल्याला काय करावं लागेल इथून काहीतरी बनवणं लागेल आता शॉर्टकटमध्ये असं राऊंडमध्ये. हा राऊंड इथून एवढा आहे आता पट्टा आपल्या उरलेला इथून तर तिथपर्यंत असं एवढा तेवढ्या ह्याच्यात काहीतरी करू. टायर मारून इथून एवढं असलं ना तर असा राऊंड होऊन जातो. राऊंडमध्ये जर मारलं समजा आपण तरी आपलं काम धकतं इथं. पण आता करंटमध्ये चालू कंडिशनमध्ये काम धाकायचं ना तर पलीकडे एक पट्टा आहे बघा सरळ पलटेला. तर तिकडं पण आपला जॉगिंग होऊ शकते. एकदा जाऊन बघू जॉगिंग तिकडं होती का नाही. तिकडं झाली ना मग आजचा वर्कआउट आपला कंप्लीट होतो. तिथेच आपण 43 राऊंड मारू आपण मग. तर चला. पण आज थंडी लई आहे. करणनी कॉल नाही उचलला अजून. मोबाईल इकडेच घेतो ना. तर बघा हे ग्राउंड आहे इथं. ग्राउंड म्हणजे हा पट्टा सरळ इथून तिथपर्यंत पट्टा आहे ते DP पर्यंत. तर इथून एवढं अंतर आहे. आता हे आहे 100 मीटरपर्यंत आहे. तर इथं आपण राऊंड मारू शकतो आता. कारण की दुसरीकडं तर नाही मग तेवढे तर राऊंड नाही आहे. दुसरी आहे छोटा गोल आहे मग तिथं. पण तिथं गोलमध्ये मारायचं का लॉंग मारायचं. लॉंगच मारू नंतर टायर आणून मग आपण मारते ना आपल्याला तिथं वळ उमटतं म्हणजे निशाणं उमटन तिथं. तर चला हे बघा ग्राउंडची कंडिशन दाखवतो तुम्हाला.
आहे थोडंसं खराब, पण थोडंसं प्लेन आहे, बाकीच्यापेक्षा प्लेन आहे. बाकी सगळं उबड खाबड आहे, इथं थोडंसं प्लेन आहे. तर चला आपण काय करू, इथंच राऊंड मारू आजचे. तर पुढं लय खराब आहे रस्ता आपल्याला. तर पलीकडे जे छोटा राऊंड आहे आपला, तिकडेच बघू काहीतरी. इथं काय रनिंग करता येणार नाही आपल्याला. काल ठीक होता, आज परत त्यांनी काय ते प्लेन केलं त्याच्यावर. तिकडे गेलतो, तिकडे पण काय एवढं रस्ता खास नाही आहे. फटके म्हणजे जेसीबीने पूर्ण दाबून केलेलं आहे, एकदम कडक सरफेस आहे. तर आपल्याला काय करणं लागेल, इथंच काहीतरी जुगाड करणं लागेल. पहिला होता राऊंड चांगला, पण एवढ्या भागात आपल्याला जॉगिंग करणं लागेल थोडेसे. आहे 50 मीटर पर्यंत, 30-40 मीटर पर्यंत असं राऊंड आहे. असा राऊंड मध्येच आपल्याला सर्कल करणं लागेल काहीतरी. तर चला आज थोडंसं नॉर्मल मारणंच लागेल आज थोडंफार. आणि मग उद्या एखादं टायर बियर आणून मग करण आला ना, तर मग काहीतरी जुगाड करू आपण. तर चला ह्या लेवलने आपला राऊंड मारणं लागेल आता. असा राऊंड मारू आपण इथून असा.
तर कधी पण रनिंग झालं की डायरेक्ट थांबायचं नाही कधी. तर चला आज आपण मारले एक करेक्ट 30 मिनिट राऊंड मारले आपण. 30 मिनिटं राऊंड बघितले, मोजले नाही, फक्त टायमिंग लावला होता आपण. कारण की जागा एकदम खराब इथं. कमी 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 हळूहळू स्पीडने आपण हे केलं, जॉगिंग केली. तर हे बघा रस्ता बघा, या ठिकाणी असं पळणं लागतं बघा आपल्याला. हे थोडंसं पाय मुचकायची शक्यता आहे, पण आपण हिशोबाने पळतो इथून एवढं, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आता काय करू, टायर एखादे आणू, टायरनी असं राऊंड मारू. टायरनी राऊंड मारला तर मग काय प्रॉब्लेम राहत नाही. तर चला हवा करेक्ट 30 मिनिट केली जॉगिंग आपण. आपल्याला तिकडे करायची होती पण नाही राजे, पण एवढं आहे, टार्गेट कम्प्लीट केलं आपण. तर चला बॉडी कूल डाऊन करू आणि पुढचा वर्कआउट काय ते बघू. तर बघा सगळीकडे धुकत आहे. तर आपला बॉडी कूल झाली. आता आज लॉंग केलं तर आपण जागेवर. आता काय करू, आजचा वर्कआउट आपला काप्स वर्कआउट करू आज थोडासा, म्हणजे जास्त नाही, वरच्या लाईट वर्कआउट करू आज. कारण की आज दुसरा प्लॅन होता आणि उद्या संडे असल्यामुळे एखाद्याच आपल्याला बाहेर जाणं लागेल किंवा थोडासा वेगळा प्लॅन आहे उद्या. आणि उद्या काम पण आहे थोडंसं दुसरं, त्याच्यामुळे वर्कआउटचं काय फिक्स नाही. त्याच्यामुळे आज काय करू, आपण काप्स वर्कआउट मारू. काप्स वर्कआउटने फायदा काय होता माहिती का, रनिंग करतो ना आपण 100 मीटर किंवा लॉंग करतो, जेव्हा पण तुमच्या काप्समध्ये पॉवर असली तेवढं तुमचा पाय उचलण्याची ताकद जास्त राहते. स्पार्क पॉवर असते ना, ते काप्समध्ये असते स्पार्क पॉवर. आणि लॉंग पळायच्या टायमाला जे हॅमस्ट्रिंगची पॉवर असते ना, ती लॉंग स्टेप टाकायची पॉवर असते. हे दोनमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे तुम्हाला स्पार्क पॉवर वाढवायची ना, तर काप्स मजबूत करा, काप्समध्ये पॉवर आली पाहिजे तुमच्या. तर चला काप्स वर्कआउट कसा आहे, तर किती सेट मारायचा आणि कसा मारायचा. जादा मारला तरी आपल्या पायाला क्रॅम्प येऊ शकतो. त्याच्यामुळे कसं लिमिटमध्ये मारायचं. बिगिनर असले तर त्यांनी थोडंसं कमी कमी सेट मारायचे, आणि ज्याला एक्सपिरियन्स असला आणि जे कंटिन्यू मारतो ना, त्यांनी त्याच्या हिशोबाने किती मारले तर जमते. तर चला आपण डेमो दाखवू काप्स वर्कआउट. काप्स वर्कआउटचा 1 ते 2च वर्कआउट आहे, पण आपला सिम्पल जो आहे ना तो बघू आपण. चला सपोर्ट घ्यायचा. सपोर्ट घेऊन आपण बेसिक वाले जे काप्स वर्कआउट आहे ना ते मारू आपण. पण काप्स वर्कआउट मारले. काप्स वर्कआउटचे आपण कमीत कमी 3 ते 4 सेट मारले 40-40चे. ह्याने काय होतं माहिती आहे का, काप्स वर्कआउट याच्यात काप्समध्ये म्हणजे पॉवर असली किंवा काप्स आपले मजबूत असले तर आपल्याला कधी शिन पेन होत नाही. किंवा आणि रनिंगमध्ये आपली स्पार्क पॉवर येते. आपण जेव्हा रनिंगमध्ये एकदम इन्स्टंट पळतो ना, तर कधी पण हा पाय टाकला, हा उचलतो आपण जोरात उचलल्यावर ह्याच्यामध्ये पॉवर पाहिजे, तरच आपल्याला परफॉर्मन्स तेवढा भेटतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काप्स वर्कआउट जास्त पण नाही मारायचे. जास्त सेट मारले तुम्ही तर पायाला क्रॅम्प येऊ शकतो. क्रॅम्प आल्याचं इंजुरी होईल तुम्हाला. त्याच्यामुळं काय करा, सेटमध्ये मारा. कमी कमीपासून
हळूहळू वाढवत जा. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर चला आता काय करू, आता रेग्युलरचं आपले सपाटे, तर सपाटे मारू. तर सपाट्याने काय होतं, आपले ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो सपाट्याने पण. ते अप्पर बॉडी बनती, लोअर बॉडी बनती, थाईज बनते, काप्स बनते, म्हणजे शोल्डर बनते, बायसेप बनते, ट्रायसेप बनते, म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट असतो तो. त्याच्यामुळे आपण एक दिवस आड करतो ते वर्कआउट. तर काल आपण मारल्या स्किपिंग मारल्या होत्या आपण 1000. तर आज काय करू आपण सपाटे मारू. चला करत होतो एका पोरानं कमेंट टाकली सर मी ऐकतो मला कागणीचं म्हणतं चालू काय ते कागणीचं डायरेक्ट आज बसून गेलं डायरेक्ट लाईव्ह. वीस 5 सेट कम्प्लीट झाले आपले रेग्युलर मधले. या थंडीनं पूर्ण बॉडी जाम झाली. थंडीनं काहीच मारता येईल नाही. एवढं मारलं एक घामचा थेंब सुद्धा नाही आला. हे पूर्ण घाम निघालेला सुकून घेऊन राहिले लगेच. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केलं लॉंग केलं, जागेवर आपण रनिंग केली ती 25-30 मिनिट. त्याच्यानंतर आपण काप्स वर्कआउट बघितले, काप्स वर्कआउट मारले. काप्स वर्कआउटचे पण आपण 3 ते 4 सेट मारले. पण तुम्हाला काप्स वर्कआउट कसं आहे, जेवढे तुमचा स्टॅमिना आहे आणि जेवढी लिमिट आहे तेवढेच मारायचे. जास्त मारले तर क्रॅम्प यायची शक्यता आहे, त्याच्यामुळे जास्त नाही मारायचे. त्याच्यानंतर मग आपलं सपाटे मारले आपण 5 सेट 20-20चे. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
तर डेली तुम्ही रोल मारा. रोल मारला ना, जेवढं आपलं वर्कआउट केल्यानं पाय ज्याची मसल जेवढी ताणती ना, स्ट्रेस होती ना, ती सगळी रिलॅक्स होऊन जाते. त्याच्यामुळं रोल वर्कआउट डेली करायचा. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू. आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.